जुन्या काळात शाळेमध्ये लिहिल्या गेलं होतं, छोटे कुटुंब सुखी कुटुंब, मोठे कुटुंब दुखी कुटुंब. काळ बदललेला आहे. आज मोठ्या कुटुंबाची गरज आहे. घरामध्ये कोणीतरी वडीलधारा असावा, नातवंड असावेत, सुना असाव्यात, काका असावेत, पुतण्या असावेत. घर गजबजलेलं असावं. नाहीतर मोठमोठ्या शहरामध्ये आपण पाहिले गडगंज प्रॉपर्टी आहेत, 10-15 रूम बांधल्यात, पण लेकरं कुठतरी शिकायला गेलेत, नातवं कुठतरी शिकायला गेलेत आणि त्या घरामध्ये खितपत पडलेले आजी आजोबा आहेत. आणि मग एवढी प्रॉपर्टी कमवून अंतिम समयी आपल्याला बोलायला कोणी नसेल, मेल्यावर आपल्या मातील कोणी येत नसेल, तर ती प्रॉपर्टी जाळायची का? हा मुद्दा असा आहे. गावागावात, घराघरात जमिनीचा वाद, छोट्याशा धुऱ्यावरून, इंचभर जागेवरून कोर्टात खेचणे, पोलीस स्टेशनला जाणे, भावाची एकमेकांना डोके फोडणे, भावाचा मर्डर होणे, अशा अनेक घटना आपण जमिनीच्या वादातून पाहिल्यात. अलीकडं बुलढाणा, नाशिक जिल्ह्यामध्ये कोर्टाच्या समोर झालेली भावाभावाची मारामारी पाहिली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं शेतीचा वाद, शेतात झालेली एकमेकाला काठ्या लाठ्याने मारहाण, त्याच्यामध्ये एकाचा मर्डर होतो. तसं आमच्या गावाकडे घडलेली देखील घटना. आणि यातून भाऊ भावाच्या जीवावर उठतो, भाऊ भावाला कोर्टात खेचतो, भाऊ भावाला पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढायला लावतो, भाऊ भावाचा गळा दाबतो. आणि कारण काय? तर जमिनीचा थोडासा तुकडा. मग रात्री ट्रॅक्टरवाल्याला दारू पाजणे, त्याच्यानंतर त्याला नांगरून घेताना त्याच्या फालक्यानं धुरा कोरणे, अशा घरागणित, गावागणित, गल्ली कोपऱ्या गणित आहे ना, ह्या घटना आपल्या दिसून आल्या असतील. पण या गोष्टीला दुजोरा देण्याचं काम जगात जर्मनी, भारतात परभणी जिला म्हटलं जातं, त्या परभणीमध्ये गंगाखेड नावाचा तालुका आणि या गंगाखेड तालुक्यामध्ये असणारं एक कुटुंब, त्या कुटुंबाचं आडनाव आहे दैफळे. आणि या दैफळे कुटुंबामध्ये जे ज्येष्ठ आहेत, वडील आहेत, त्यांचं नाव रंगनाथराव दैफळे. यांना 3 मुले, 1 मुलगी आणि नात, असा यांचा भला मोठा परिवार. आणि या परिवारामध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट काय, तर हे जे 2 भाऊ आहेत, हे 2 भाऊ प्राध्यापक आहे, डॉक्टरेट आहे. आणि जो मधला भाऊ आहे, ज्या मधल्या भावाचं नाव केशव आहे, लक्षात घ्या, हा शेती करतो, याला मुलगी आहे, लेकरं बाळा आहेत. आणि म्हणून यांनी असा निर्णय घेतला की बाबा आपण नोकरदार आहेत, आम्ही नोकरीला आहेत, म्हणून आम्ही एकूण जमिनीपैकी 3-3 एकर जमीन घेणार आणि या भावाला 10.5 एकर जमीन देणार. यवन याच्या मुलीचं शिक्षण देखील आम्ही असं करणार, कारण मोठ्या मुलांचं नाव आहे बाळासाहेब, लहान मुलाचं नाव आहे युवराज आणि शेती करणाऱ्या भावाचं नाव आहे केशव. तर भाऊ युवराज आणि भाऊ बाळासाहेब या दोघांनी निर्णय घेतला 10.5 एकर म्हणजे जमिनीपैकी जो चांगला आहे, जिथं पाण्याखालची जमीन आहे, ज्या जमिनीत विहीर आहे, ती जमीन जो शेती करतो त्या भावाला द्यायची. यवन त्याच्या पोरीच्या शिक्षणाचा प्रश्न मिटवायचा आहे, त्याच्या पोरीचं लग्न देखील थाटामाटात आम्ही दोघं करू, असं या दोघा भावांनी पहिल्यांदा जमीन त्या भावाच्या नावे करून महाराष्ट्रासमोर, भारतासमोर एक आदर्श घालून दिलाय. पण महाराष्ट्रातल्या अनेक भावांना असं वाटत असताना याच्यामध्ये आडकाठी आणणारी है ना, रावणासारखी जशी बहीण आहे तशी घरागणित काही बायका आहेत आणि या बायकामुळे हे मॅटर बिघडते. भावात जरी जीव असेल, मायबापात जरी जीव असेल, तर बायको काहीतरी कुटाने करते आणि घराचा सत्यानाश करते. म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम बायकांना विनंती आहे की या दोघांच्या बायकाचा आदर्श घ्या आणि घर कसं एकत्र राहील, घराची परंपरा कशी जपेल, जरासं या कुटुंबाकडून शिकणं गरजेचं आहे. कारण बायको या नात्यानं म्हणजे जर आपल्या पोरीनं जवायानं आपल्या पोरीचं ऐकलं तर काय जवाई आहे, भाग्यवान आहे. पण महत्त्वाची गोष्ट, आपल्या पोरानं पोरीचं ऐकलं तर तो बैल आहे. ही मानसिकता पहिल्यांदा माईनं बदलावं लागेल. लोकाची लेक आपल्या घरात आली ती मुलगी मानावं लागेल, कारण आपली लेक जेव्हा लोकाच्या घरात जाईल तेव्हा लोक देखील तिला मुलगी मानतील. म्हणून माईनं घर कसं विभक्त होणार नाही याची काळजी तरुण वयात सून असताना जर घेतली तर कदाचित आपल्या लेकराला बायको केल्यावर है ना, ती पोरगी सून म्हणाल्यावर ती देखील घरी विभक्त होणार नाही. ती स्वतःच्या घराला तुला माय समजल, बापाला बाबा समजल आणि त्या नवऱ्याला खऱ्या अर्थानं पतिव्रता या नात्यानं त्याची सेवा करेल आणि कुटुंब टिकल. म्हणून धुऱ्यावरून भांडू नका, गमचे गाणे लावून ट्रॅक्टरवाल्याला दारू पाजून रात्री धुरे करू नका. धुऱ्यावरून, भांडणावरून, छोट्याशा जमिनीच्या इंचाच्या तुकड्यावरून भावाला कोर्टाच्या, पोलीस स्टेशनच्या पायऱ्या बिनाकामी चढायला लावू नका. दोघंही बर्बाद होऊ नका. एवढे भांडणं करून एखादा भंगार नेता मधात आणून पोलीस स्टेशनमध्ये दोघायचे पैसे बर्बाद करून सकाळी भारत माझा देश आहे ह्यातच माझे
वाक्य सामावले आहे, हे म्हणू नका, कारण न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी. किती आपण साठवून ठेवलं तर सांगता येत नाही. आपण जी गडगंज प्रॉपर्टी कमवली तिचा आनंद घ्यायला देव आपल्याला ठेवतो का नाही, है ना. आणि म्हणून केवळ कारण भावाभावाचं प्रेम कसं असावं यापेक्षा ज्या समाजानं एवढा त्रास दिला, ज्या समाजामुळं मायबापांना जलद समाधी घ्यावी लागली, त्या माऊलीनं हातात पेन घेऊन लिहिताना लिहिले, अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक. त्या माऊलीनं समाजावर राग काढला नाही. म्हणून भावाभावात भांडणं असतील तर काही दलिंदर है ना चौकात येतात आणि डायला घालतात, 5 वर्ष झाले भावाच्या घराचा दरवाजा पाहिला नाही, तर तुझ्यासारख्या दलिंदर अवलादी झोपेत मेलेल्या बऱ्या. म्हणून भाऊकी जपा, भाऊबंद जपा, त्यापेक्षा भारत माझा देश आहे ते जपा. आणि सर्व काय म्हणतो आपण, ईश्वची माझे घर या संकल्पनेवर चला. कारण आपण लोकांचा विचार केला, नक्कीच वरचा आपला विचार करेल आणि नक्कीच आपलं काहीतरी चांगलं होईल. ही धारणा आपण डोक्यात ठेवली तर देव आपल्याला कधी काही कमी पडू देणार नाही. आदर्श एकच, या 3 भावाचा घ्यायचा आहे, जमिनीवरून वाद करायचा नाही, एवढी अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काहीला प्रश्न पडेल पहिल्यांदा तुम्ही सांगा. तर महा भाऊ आहे, त्याचे लेकरं मी शिकवत असतो. त्याच्यानंतर एक गधा आहे, त्याला पण मी सांभाळत असतो. धन्यवाद.